अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामधील वडजिरे गावामध्ये जो सकल समाजच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये एक रास्ता रोको वडजिरे गावामध्ये करण्यात आला. त्याचं मूळ कारण असं आहे की इथं काही बांगलादेशी घुसखोर हे गेल्या काही वर्षांपूर्वी भंगाराच्या व्यवसायाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले होते. नंतरच्या काळामध्ये हळूहळू म्हणजे अगदी काही बोटावर म्हणून इतके लोक आले. पण 2-3 वर्षाच्या कालखंडामध्ये म्हणजे 2022-23 नंतर अचानकरित्या त्यांच्यामध्ये वाढ झाली आणि कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नसताना त्यांनी तर बेकायदेशीरित्या जमीन खरेदी घेतली. म्हणजे भारत देशामध्ये आपल्याला कुठेतरी सरकारी डॉक्युमेंट असणं गरजेचं असतं. मग आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, याची कुठेतरी आपल्याला नोंद असणं गरजेचं असतं. आणि मग जर ती नोंद असेल तर आपल्याला ती कुठून आली, कशी आली ती लोक, याची देखील नोंद असते. म्हणजे मुलगा कोणाचा, त्याचे वडील कुठले, आई आई कुठली, हे सगळं त्याच्यामध्ये डिटेल असतं. आणि अचानक रेशन कार्ड तयार करणं, अचानक आधार कार्ड तयार होणं, म्हणजे कुठेतरी आपल्या भारताच्या संविधानाप्रमाणे जे काही कागदपत्र लागतात ते नसताना देखील अनधिकृत्या या ठिकाणी जमीन खरेदी करणं, म्हणजे त्यामुळे त्याला कुठलाही आधार नसताना जमीन खरेदी करणं म्हणजे फार मोठा गुन्हा. डुप्लिकेट कागदपत्र तयार करून हा गुन्हा तयार झाला, म्हणजे आपल्याला कागदपत्र तयार झालं, आपल्याला पाहायला मिळालं. त्याचा फार मोठा क्राईम म्हणजे हा समोर येतोय. पण याच्यामध्ये प्रशासनाने अजून कुठे तपास केलेला नाही. त्यामुळे या सगळ्या कागदपत्रांची तपासणी फक्त इथंच नाही, संबंध महाराष्ट्रामध्ये होणं गरजेचं आहे. मग त्याची तपासणी ही एटीएसच्या माध्यमातून झाली पाहिजे. कारण एटीएस कडे कुठेतरी याच्यामध्ये धागेदोरे त्यांना लागतात. पर राज्यामध्ये जाऊन ते तपास करतात, ते कुठून आले, पर विदेशापर्यंत कशी ही टोळी कार्यरत आहे याची देखील तपासणी केली जाते. त्याच्यामुळं आपल्याला हे सगळे बारकावे हे तपासणं गरजेचं आहे. त्यामुळे आज आमची मागणी आहे की प्रशासनाने याचं बारकावे तपासले गेले पाहिजे. जर हे झालं नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये याचं आंदोलन देखील आमच्या वतीने छेडलं जाईल. हिंदू समाज हा महाराष्ट्रामध्ये या प्रश्नाकरता अत्यंत गांभीर्यपूर्वक विचार करतोय. कारण जे आज आपण पाहतो की बंगालसारख्या, पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये सरकार बदललं की लोक पलायन करू लागले. म्हणजे बांगलादेशी लोक हे बांगलादेशमध्ये परत चाललेत. हे चित्र आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतं बांगलादेशमध्ये. म्हणजे अचानक लोकसंख्या देखील कमी झाली आपल्याला पाहायला मिळते. हे सगळा प्रश्न हा कुठं निर्माण होतो, कसा निर्माण होतो, हे लोकांच्या लक्षामध्ये येतोय. आज इथं वडजिरे गावामध्ये म्हणजे पारनेर तालुक्यातील वडजिरे गावामध्ये अगदी 90 वर्षाच्या वयोवृद्ध माणसाला म्हणजे मारहाण करण्यात आली. का तर त्यांच्या शेळ्या यांच्या शेतीमध्ये येतात चालायला. यांनी फक्त सांगितलं की तुमच्या शेळ्या आमच्या शेतीमध्ये येऊ नका, त्याचं पीक आमचं खराब होतंय, शेळ्याचे पीक खात आहेत, हे फक्त बोलल्यानंतर त्यांनी त्या वयोवृद्ध माणसाला मारहाण केली. म्हणजे हे आज कुठंतरी हे म्हणजे बेकायदेशीरित्या, अवैधरित्या जमीन खरेदी करून इथं आल्यानंतर शांत राहण्यापेक्षा इथं लोकांमध्ये त्यांनी उद्माद माजवलाय. महिला भगिनींच्या आबरूवर हात टाकण्यापर्यंत ते पोहोचलेत. मुलांना कुठंतरी ड्रग्सच्या आहारी कसं जातील याचं देखील हळूहळू त्यांनी प्लॅनिंग सुरू केलेलं आहे. या सगळ्या विषयांवरती आपल्याला कुठंतरी जागृत राहणं गरजेचं आहे. म्हणून सकल हिंदू समाजाने आज पुढाकार घेतला आणि एक मोठं रस्ता रोको या ठिकाणी आज आयोजित केला होता. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला सहभागी झाल्या, ते विशेष आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. तर महिला फार मोठ्या प्रमाणात सहभागी होत नाही, तर याच्यामध्ये शेकडो महिला आज आम्हाला म्हणजे उन्हामध्ये जवळपास 4-5 तास बसलेल्या आम्हाला पाहायला मिळालं. सकाळी 10 वाजल्यापासून महिला दुपारपर्यंत बसलेल्या होत्या. त्यामुळे या सगळ्या प्रश्नाची गांभीर्यता, तीव्रता प्रशासनाने, सरकारने घेणं गरजेचं आहे. आणि जी पश्चिम बंगाल सारख्या राज्यामध्ये तिथं जशी परिस्थिती निर्माण झाली तशी आपल्याकडे सुद्धा आता ही होणार आहे. त्याच्याकरता शासनाने पाऊल उचलणं गरजेचं आहे आणि प्रशासनाने त्या लोकांना भीतीला बळी न पडता, कारण प्रशासन आपण पाहतो की वारंवार त्या लोकांना घाबरतं आणि त्यांना वाटतं तेच लोक लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण करतील. मग लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न जर कोण निर्माण करत असेल तर त्याला सबुरीने घ्यायचं, त्याला गोंधळ वाजवून घ्यायचं. मग तो भला का परदेशी असो, परराज्यातला असो, म्हणजे ही जी काही भूमिका जी प्रशासन पाडतंय ही संशयास्पद आहे. त्यामुळे याचा पूर्ण तपास हा एटीएसच्या माध्यमातून झाला पाहिजे अशी आम्ही आज मागणी या निमित्तानं केलेली आहे. त्यामुळे या सगळ्या विषयाचा पाठपुरावा आम्ही सातत्य ठेवून करत राहणार आणि पारनेर तालुका म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुका असेल, वडजिरे परिसर असेल, हा आम्ही बांगलादेशी मुक्त केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असा निश्चय आम्ही सगळ्या लोकांनी केला. त्यांनी जमिनी पण घेतलेल्या आहे बऱ्याच दिवसापूर्वी आणि लोकल नाही, मी तुम्हाला ते सांगितलं ना की याच्यामध्ये आपण प्रामुख्याने पाहिले जमीन खरेदीच मूळ भारतीय नागरिक असेल त्याला करता येईल. मग त्याला रेशन कार्ड असणं गरजेचं आहे, त्याला आधार कार्ड असणं गरजेचं आहे. हे सगळे डुप्लिकेट तयार केले. डुप्लिकेट कसे, कुठेतरी वंशावळ लागते ना की ह्याचे पंजोबा होते, हे आजोबा होते, आजोबांचा हा मुलगा झाला त्याचे पोर, याचं कुठेही नाही. अचानक यांचे कागदपत्र तयार होणे संशयास्पद आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तपास झाला पाहिजे.
मुलगी सुद्धा या ठिकाणी बोलले त्याच्या मुलगी सुद्धा बेपत्ता आहेत. त्या मुली कुणी नेला कारण हीच लाईन असती. त्या मुली अगदी महाराष्ट्राच्या बाहेर येणार का देशाच्या बाहेर येणार त्याच्यावर तपास झाला पाहिजे. पण प्रशासन हे कुठेही काम करत असताना पाहायला मिळत नाही. पोलीस महसूल दोन्ही प्रशासन अत्यंत म्हणजे दबावाखाली आहेत. आणि त्यामुळे या सगळ्याची चौकशी ही कुठंतरी ह्या लोकांच्या दबाव झुगारून झाली पाहिजे. त्यामुळे आम्ही आज रस्ता रोको केला. त्यामुळे आम्ही रस्ता रोकोच्या माध्यमातून मागणी केली. जर हे तपास झाले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन देखील आम्ही करू. शहरी भागातील लोक ग्रामीण भागातून आले छोट्या खेडेगावाने आले तेव्हा हे आज नाही आलेलं. हे फक्त जागृत लोक आज व्हायला लागले कारण ते लोक त्रास द्यायला लागले कारण त्याची संख्या वाढली. संख्या वाढल्यानंतर त्रास द्यायला लागल्यानंतर लोकांना जाणवायला लागले. जोपर्यंत संख्या कमी होतो कोणालाच जाणवत नाही. प्रत्येकाला वाटायचा भाईचारा आहे. पण ज्यावेळेस ते त्रास द्यायला लागले संख्या वाढल्यामुळं त्यांना वाटतं गावच्या गाव आपले इस्लामिक विचाराचे झाले पाहिजेत किंवा भारताच्या संविधानपेक्षा त्यांना शर्या महत्वाचं वाटतं ते शर्याप्रमाणे झालं पाहिजे. त्यामुळे हा त्यांचा पुढाकार आहे. स्थानिक प्रशासनाला आपण काय नाही प्रशासनाला आम्ही जाहीररित्या आम्ही सांगितलेलं आहे की तुम्हाला आम्ही अल्टिमेटम आमच्या संघटनेचे लोक भेटतील. तुम्हाला आम्ही सांगतो की हे सगळ्या विचारावर गांभीर्याने तुम्ही एक ठरवा दिवस त्याच्या आत नाही झालं तर आम्ही थोडं लोकशाही मार्गात जाऊ पण तीव्रतेने जाऊ. पुढील काय दिशा ठरवू आम्ही वेळोवेळी ठरवू आम्ही कशी दिशा प्रशासन घेतं त्याप्रमाणे आम्ही दिशा ठरवू.